नमस्कार, मी गायत्री ढिरंगे. आपण पाहत आहोत खरी गोष्ट. नुकतीच पहलगामच्या रक्तात न्हायलेल्या पाकच्या षडयंत्राची सावली आपण सर्वांनी बघितली. दिनांक होता 22 एप्रिल 2025. पहलगामच्या निसर्गरम्य परिसरात सर्व पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत होते आणि अगदी त्याच वेळेस पाकच्या दहशतवाद्यांनी एक भ्याड कट रचला. कट होता भारताची शांतीभंग करण्याचा आणि काश्मीरला रक्ताने रंगवण्याचा. गोळ्यांचा पाऊस आणि आक्रोशांचा गडगडाट. बायसरन व्हॅलीमध्ये गोळ्यांचा वर्षाव चालू झाला. क्षणभरात 28 निरपराधांना आपला जीव गमवावा लागला. भारतीय नौदलाचा अधिकारी असो या गुप्तचर खात्याचा वीर तसेच पर्यटक यामध्ये कोणताही फरक केला गेला नाही. TRF नावाची संघटना या पाठीमागे होती आणि त्या पाठीमागे होता पाकिस्तान. हा केवळ हल्ला नव्हता, भारताच्या सहनशीलतेची परीक्षा होती. पाकिस्तानच्या कुरापती आपली सीमा ओलांडून भारताच्या सिस्टमवरती हल्ला करू पाहत आहे. भारत झोपलेला नाही, भारत जागा आहे, भारत संतापलेला आहे. याचे प्रत्युत्तर केवळ शब्दांमधूनच नाही तर कृतीमधून देखील दिसणार आहे. पाकिस्तानसाठी ही शेवटची चेतावणी असणार आहे. येणाऱ्या काळात पाकिस्तानचे नाव हे दहशतवाद्यांचा उगम करणारा देश असं म्हणून लिहिलं जाणार आहे. FATF मध्ये ग्रे लिस्ट मध्ये जाणे तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक गमावणं ही भविष्यगाथा पाकिस्तानची पुढच्या काही काळामध्ये असणार आहे. भारत माफ करत नाही, भारत चेतावणी देतो. पहलगामच्या रक्ताने आम्हा सर्वांना आठवण करून दिली की शांततेच्या लढाईसाठी कधी कधी तलवारीच्या धारेनेही लढावं लागतं. आता शब्द नाही, गोळ्या बोलणार. निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली.